नर्मदे हर. तर मंडळी, आम्ही आता माहेश्वरमधून निघालेलो आहे. सकाळचे आता 9 वाजलेत. लवकर निघायचं होतं 7-7:30ला, पण नाही, रात्री झोप नाही झाली, त्याच्यामुळं निवांत उठलोय. सो आता आजचा प्लॅन आहे, मंडलेश्वरला आम्ही चाललोय. मंडलेश्वर, तिथं दर्शन घेऊ, घाटावर पण जाऊ आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास करू. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता मंडलेश्वरला आलो आहे आणि इथं प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे, हे बघा इथं. आणि सुंदर असा घाट आहे नर्मदा मैयाचा. आणि हे नर्मदा मैयाचं दर्शन आज सकाळी सकाळी. नर्मदे हर. आणि आश्रम बघा ना किती जवळ आहे. आश्रम बघा, मस्त ना, सुंदर आहे आश्रम. आणि मुख्य म्हणजे स्वच्छ एकदम परिसर. छान. चला जाऊयात आपण आता मंदिरात जाऊ, मग घाटावर येऊ. आरती करायची राहिली आहे, आरती करून घेऊ आणि मग जाऊ आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. भोलेनाथ यही हो क्या? अरे हो, कृष्णा को मैं देख ही जाऊंगे. कृष्णा का है, भूख खा रहे कृष्णा. इथं राधाकृष्ण मंदिर आहे. अरे वा, गणेश्वर मला वाटलं गणपती बाप्पाचंच आहे मागाशी मंदिर. राधे 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 राधे. जय श्री कृष्ण. बाला हनुमान प्रसाद घेतला. वा, सुंदर. वा, गुळ होता, गुळ. आणि ह्या साईडला नर्मदा मैयाचं मंदिर. नर्मदे हर. 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 इथं हाँ पद्मासन रहती है. ये चरण वाली मैया है. 2010 में खुद दर्शन होता था मेरे को. अच्छा. फिर मैंने संतों के आदेश पे फिर ये एक कमल की कली निकाला और इनके चरण जी नीचे लाया. जी जी जी. मेरा 50वां वर्ष है अन्य क्षेत्र का. अच्छा. ये सब ये दुकानें खुल गई है साहब. अब जी. ये सारे बड़ पीपल नीम के पेड़ मेरे हाथ के हैं. फिर ये छत, राधे कृष्ण मंदिर, नर्मदा मंदिर. रसीद में फाड़ता नहीं, घर किसी की दिल्ली में जाता नहीं हूँ और पंडिताई करता नहीं हूँ. स्वयं भगवान करते हैं. जी जी जी. सब मैया अब करते ये हैं. क्या आजकल नर्मदा परिक्रमा वासियों के नाम पे सब बिजनेस चालू हो गया था. जी 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 जी. ये लाखों रुपए का बिजनेस करते हैं. जी. किसी से तेल के डब्बे दिन भर रसीदें फाड़ेंगे, फलाना करेंगे. आपको गांव में ही नहीं आने दिया उनने. गांव के बाहर से आप बाहर से. चले आए वहां पर. आप अगर कभी इधर से आते तो यहाँ आते. जी. तो आजकल क्या है, रास्ते बताते हैं कि हमारे यहाँ आओ, हमारे यहाँ आओ, हमारे यहाँ आओ. जी जी जी. अपने घर जो है उसकी सेवा करें. वो तो है, वो तो है. नर्मदे सब मैया देख रही है, सब मैया सब. करती है. जी जी. नर्मदे हर. नर्मदे. ये 2013 में माई अच्छा. का मंदिर तैयार हुआ. अच्छा. 2004 में राधे कृष्णा का मंदिर. अच्छा. ये भी मंदिर बनाने का नहीं था. केवट लोगों ने मूर्तियां ले आए, उनसे मंदिर बना नहीं. उनने मेरे को धर्म कर दिया मूर्तियां. फिर मैंने वो कृष्णा का मंदिर बना दिया. ये नर्मदा मंदिर जो है दर्शन हो, इसलिए भी चरण कमल में संतों के आदेश पे फिर ये जी जी जी. हाँ जी जी जी. माँ तो फिर माँ है. माँ तो माँ है, वो तो है. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा, अतिशय सुंदर मंदिर आहे. जेवढी मंदिर आहेत इथे खूप सुंदर आहेत. हे बघा, है ना. आता आपण जाऊ, श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे, तिथे जाऊयात. सुंदर अशी
कमान आहे ना, छान. मोठा इतिहास असेल बरं का या जागेला. वरती पण मंदिर दिसतंय कुठले तरी. जय श्रीराम, बजरंग बली की जय. काय परिसर आहे, सुंदर आहे बघ. मंदिरांमध्ये शांतताच वाटते. भम भम भोले. मंदिरांमध्ये ना एकदम शांत प्रसन्न स्वभाव. हो ना. जय सियाराम, जय सियाराम. हो, गोंदवलेकर महाराज आहेत ना. अरे देवा, खूप फ्लिकर मारते. हो ना. मंदिराच्याच मागच्या साईडला आलो ना की हे बघा, इथे ना पहिले परिक्रमावासी किंवा साधू संत राहत असतील. आता पलीकडे आश्रम झाला आहे त्याच्यामुळे इकडे नसेल कोण येत. किंवा बरोबर आहे, मंदिरांच्या फार जवळ आहे ना, परिक्रमावासांना राहून नाही दिलं पाहिजे. जरा थोडं लांबच पाहिजे, जेणेकरून ते जे पावित्र्य आहे ना ते जपलं जाईल मंदिरांचं. सुंदर. चला आता घाटावर जाऊयात. नर्मदे हर. सगळे अवतार त्यांनी आहे ना छान हे केलेत. नृसिंह अवतार, वामन अवतार, भक्तद्रू. अरे छत्रपती शिवाजी महाराज. वा वा वा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गंगा अवतरण, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, तर कल्की अवतार. इकडं जय महाकाली, इकडं मा सरस्वती. सुंदर आहे ना. नर्मदे हर. जय सियाराम. हे बघा, प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराच्या इथे बाहेर आलो की वरच्या साईडला काय होते, आज वरच्या साईडला आहे ना धर्मशाळा आहे. चला आपण आता खाली जाऊ घाटावर आणि नर्मदा मैयाची छान सुंदर अशी आरती करू. नर्मदे हर. फार सुंदर घाट आहे.
नर्मदे हर. नर्मदे हर. असं वाटतं खरंच मी म्हणजे चालत परिक्रमा करते. हे बघा बालबुक सारखं हे पेपरमध्ये भेटलंय. हा वडा भेटलाय. पाव नाही आहे त्यांच्याकडे, पाव नाही म्हटलं इकडं इथं पाव नाही नाहीये. मिळत. हां महाराष्ट्रामध्ये कसं वडापाव असतो, इकडं फक्त वडा. चला नर्मदे हर. खूप दिवस झाले इंदोरी पोहे खायचे होते ना, घे का पोहे मस्त आहे ना. चांगलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर मंडळी आपण आता धारेश्वर मंदिराच्या इथं आलो आहे आणि हे मंदिर परमार वंश जे आहेत लोक त्यांचे ग्रामदैवत असेल आणि राजा भोज यांच्या काळापासून हे पुरातन असं मंदिर आहे. तर आपण जाऊयात मंदिरात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. पुणे महाराष्ट्र. जी नर्मदे हर. नर्मदे हर. जी 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 नर्मदे हर. नर्मदे हर. पहिला आपण विचारू आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड आहे का, तरच व्हिडिओ करू. चला. आणि इकडे मैया आहे हे बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. धारेश्वर महाराज की जय. नर्मदे हर. हर 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 महादेव. जय जय शिव. सुंदर, कसलं सुंदर सजावट केली आहे ना. नर्मदे हर. मंदिराच्या उजव्या साईडला आहे ना परिक्रमावासींची सोय केलेली आहे, हॉल पण आहे आणि हा सगळा मंदिराचा परिसर आहे. होम हवन कुंड आहे आणि इकडे पण परिक्रमावासींसाठीच दिसते. हां सुंदर, खूप सुंदर आहे, छान आहे. नर्मदे हर. मंदिराच्या एंट्रन्सलाच आहे ना श्री बजरंगबलींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. जय जय बजरंगबली. जय सियाराम. हे मंदिर आहे सुंदर, अतिशय सुंदर. नर्मदे हर. बाबा जी नर्मदे हर. पहला नाम बताओ आपका. चिंताराम पटेल, ग्राम खैगांव के निवासी हूँ। धारेश्वर मंदिर में 4 वर्ष से सेवा दे रहा हूँ। ये धारेश्वर मंदिर है, भगवान शिव का जो भी मन्नत मांगते हैं वो पूरी होती है और अर्ध रूप में है, आधे नर है आधे नारी है और पास में ही गंगा जी का उद्गम है और समुद्र का भी उद्गम है और टीला भी है और भस्म टीला बोलते हैं उसको और शस्त्र शिवलिंग भी है। इसका जो ये प्रमाण है ग्राम खैगांव में है, तहसील महेश्वर है, जिला खरगोन है, पंचायत भामपुरा में है। नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर.
बरवामधून आम्ही आता जयंती माता मंदिराकडे चाललोय आणि फुल जंगल, हा जंगल आणि ऑफ रोडिंग आहे पूर्ण. आणि बऱ्याच गोष्टी घेतल्यात आपण. हे बघा बाटल्या पण घेतलेल्या आहेत जास्तीच्या, इथे पण हे ठेवलेल्या, जेणेकरून आपल्याला आता जंगलामध्ये जे काही परिक्रमावासी भेटतील त्यांना आपण देता येईल. कारण जंगलामध्ये काहीच नाही आहे आणि सेवा द्यायला पण कोणी आतमध्ये जंगलामध्ये नसतं, कारण जंगली प्राण्यांचा वावर आहे. सो आता आपण आहे आता 4 व्हीलरमध्ये, तर मग आपण ते तर करू शकतो आहे ना. हो ते तर करू शकतो. नगर वन बडवाह आणि हा सुंदर असा पूल लागलाय आणि पुलाच्या पलीकडे आहे जयंती माताचं सुंदर असं मंदिर आहे बघा. काय सुंदर आहे. नर्मदे हर. आणि ही आहे कोरल नदी, ती क्रॉस करून आपण चाललोय. हे बघितलं का? हा मग एक नंबर आहे बघ. नर्मदे हर. मध्ये हर काय सुंदर आहे, काय सुंदर मंदिर आहे. नर्मदे हर. किती सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे बघा. नितळ पाणी आहे. एवढं उंचावून पण ते मासे स्पष्ट दिसतात आहेत मस्त. एकदम. हे बघा नर्मदे हर. काय सुंदर नदी आहे ना ही, कोरल नदी आहे. आणि इकडे हे बघा जयंती मातेचं मंदिर. चला नर्मदे हर. श्री माँ जयंती माता धाम बड़वा, माँ के दरबार में पधारे समस्त भक्तों का स्वागत वंदन अभिनंदन. नर्मदे हर. मस्त. खूप जुनं मंदिर आहे, बहुतेक आहे ना गुफेत असेल हे मंदिर. नर्मदे हर. हे बघा जयंती माता धाम बडवा सिद्धपीठ प्राचीन मंदिर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. जयंती माता की जय. जय हो जयंती माता. नर्मदे हर. नर्मदे हर. आत्ता मागाशी ज्या तुम्ही पिंडी बघितल्या ना, तर त्या स्वयंभू पिंडी आहेत. जयंती माता स्वयंभू आहे, माहिती का, प्रकट झालेल्या आहेत. नर्मदे हर. छान होते पुजारी, चांगली माहिती दिली त्यांनी. नर्मदे हर. सुंदर. पाहिले का मासे. पाणी किती असेल नाही ह्याच्यात. हा ना, वरपर्यंत येत असेल पाणी. मासे बघा ना कसले कसले, अरे क्लीन वॉटर आहे बघ ना. त्यामुळे स्वच्छ आहे. मासे भरपूर आहेत ना. चला आता जंगल सुरू होईल. नर्मदे हर. पाणी त्याला पण ताण लागली. नर्मदे हर. कोल्हेबा. कोल्ह्याचं दर्शन झालंय. असंच वाघाचं पण असंच वाघाचं पण हो, अस्वलाचं पण हो. म्हणजे चालत पायी करणाऱ्यांना नको हो, आम्हाला हो. नाही, त्यांना पण हो, पण त्यांना काही नको हो. तेच ना. नाही मैया आहे की बघायला त्यांना. नर्मदे हर. काय सुरेख जंगल आहे ना. भारी वाटतंय, खूप छान. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा कसलं एकदम घनदाट जंगल आहे. कदाचित आपल्याला वाघ बघत असतो. आपल्याला आपण त्याला नाही बघू शकत, पण तो आपल्याला बघू शकतो. तो म्हणत असेल, अरे मी तुमच्या जर समोर आलो ना तर तुमची पळता भोई होईल.
पुढून गाडी आली आहे आणि काच लावून घेतली, धूळ उडतीये. नर्मदे हर. च्यवन ऋषींच्या आश्रमाला गाडी जात नाहीये, रस्ता बंद आहे. हो ना, खूप भयानक होता. मी गाडी उतरवली होती खाली, पण पुढे गेलो आणि डायरेक्ट पाऊल वाटे. त्याच्यामुळे आम्हाला नाही जाता आलं. हे बघा इथे, हे बघा इथं खाली दाखव ना, खाली पहिला रस्ता. हे बघा, हा असा रस्ता आहे. खाली खाली अजून खाली हे बघा, हे असा रस्ता आहे, पण पुढं अजिबातच नाहीये. इथं आम्हाला वाटलं की मोठी गाडी जाईल, पण नाहीये. एकदम बारीक पायवाट आहे. नंतर त्याच्यामुळे आम्ही नाही थांबलो. काय होतं याला आता? आता काय कर, कोणाचा तरी फोन आलाय. काय आता मग आपण आता जाऊ, बाहेर पडू याच्यातून. नर्मदे हर. काय पोपट झालाय माहितीये का? असला मूड ऑफ झाला ना. काय करणार, मैयाच्या मनात रस्ताच असेल बंद तसं. असेल तर त्याला काय करणार ना आपण तरी. मग काय, मग काय. आता आपण ओंकारेश्वरच्या पलीकडच्या बाजूला जे जंगल आहे ना, तर ते क्रॉस करतोय आणि जंगलातूनच रस्ता आहे. मस्त आहे रोड, मस्त रोड आहे. सतवास म्हणून गाव आहे, तिकडं मॅप टाकलाय मी. बघू आपण त्याच्या पुढं कुठं काय थांबतोय. अजून 100 किलोमीटर दाखवतोय सतवास. मध्ये आधी काय नाही, आता सगळं जंगल आहे ना. सगळं जंगलच आहे. फक्त ते च्यवन ऋषी आणि त्याच्या पुढच्या साईडला एक आश्रम होता ना, मैयाच्या तो पाहायचा होता ऍक्च्युली, पण काय आता खूप रस्ता डेस्परेट होतो आम्ही, पण रस्ताच नाही तर काय करणार. काय होणार, म्हणजे गाडी गेली असती पण सगळीकडून स्क्रॅच झाली असती. हा, टोटल स्क्रॅच झाली असती. आणि एक लाकूड केवढं मोठं पडलेलं होतं मध्ये. मध्ये एक झाड पडलं होतं, ते त्याच्यामुळे तिथून नसती गेली गाडी. नसती गेली. आता काय, मैयाच्या इच्छे पुढे काय नाही. मैया जेवढे दाखवल मंदिरांचं दर्शन दिलं आपण घेतोय. नर्मदे हर. आताच सरस्वती मैयांना फोन केला होता, कुठे तर त्यांनी सांगितलं की इमली घाट मिर्जापूर मध्ये आम्ही पोहोचणार आहे. तर आम्हाला पण आता मी म्हणजे इथं टाकलंय 67 किलोमीटर दाखवत आहे, 2 तास. आता वाजले 4, तर साधारण 6 वाजेपर्यंत आम्ही तिथं जाऊ. आणि जर व्यवस्थित स्वच्छ वगैरे वाटलं तर तिथं टेंट वगैरे लावू किंवा आश्रमात जाऊ. बघू कसं काय, मी आता काय सांगत नाही तुम्हाला. नको करायला, आपण जसं जाईन तसं करूयात, जसं मैया म्हणून तसं. आज कासव मैया भेटणार, ये नर्मदे हर. नर्मदे हर. खरं सांगू का, दिवस आड आम्ही फोन करतो एकमेकांना, म्हणजे रोज म्हणलं तरी चालेल. आणि मैयांचा पण फोन येतोय, तुम्ही कुठं पोहोचलाय. म्हणजे त्यांना पण ओढ लागली की कधी मला भेटायला येत. सुपेकर मैयांना केला होता फोन, पण फोन उचलला नाही. आणि सुमन मैयांना केला तर लागलाच नाही फोन. त्यांचा जरा नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे फोनला. सो आता ठीक आहे, सरस्वती मैयांना तर भेटू, सगळ्यात शेवट त्याच आहेत. त्या आपल्याला भेटतील. तर कदाचित हळूहळू आता उद्या वगैरे त्या बाकीच्या मैया भेटतील आपल्याला. नक्कीच. कसला एक्साइटमेंट आहे ना हा, याला भेटायचं. आम्हाला आधीच ताकीद देऊन ठेवली होती की तुम्ही जरी आले ना तरी मला भेटल्याशिवाय जायचं नाही, डायरेक्ट या शब्दात. नर्मदे. हे बघा, आठवडे बाजार चालू झालाय. वा गावातला आठवडा शनिवार आहे का? हा, शनिवार आहे. हे बघा, मस्त अशा प्रकारे भाजीपाला विकतायत. पुढे मस्त. काय कपडे वगैरे घ्यायचेत का तुला? नको. आहे बघ.
काल साड्या बघायला गेली होती, आज म्हणलं कपडे घ्यायचे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सीताराम सीताराम. नाही मग अशीच आहे ना, मनात विचार आला की कडक चहा मिळाला तर लय भारी होईल आता. आणि मागच्या गावात एका हॉटेलवाल्याने डायरेक्ट आडवा झाला होता, पण नेमकं तिथे ना ट्रॅफिक जास्त होतं आणि गाडी लावायला जागाच नव्हती. आणि इथं मागे नर्मदे हर. आणि हां नाही पाणी आहे. आणि इथं आलो, इथं स्पीड ब्रेकर आहे बघा मागे. कुठे गेला? हां आहे बघा तिकडे. तिथं हळू झालो. आणि हे बाबाजी आहे ना चहा ओतत होते. त्यांना म्हटलं 1 नंबर हा चहा 1 नंबर. ते म्हटले नाही 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 आजो आजो आजो. आणि पुढं गेलेलो, परत रिवर्स आलो आहे. मग माईची इच्छा होती की चहा मिळणार आहे तुम्हाला. जे गाडीत आलो तरी लाड. नर्मदे हर. अगर 25 आदमी भी है परिक्रमा वाले तो उनसे पैसे नहीं दिए. नहीं वो है, लेकिन गाड़ी से है ना, चलते वक्त तो हम. हाँ मैं तो अगर वो बस भी आए तो उसमें पिलाता. नहीं. चलो महाराज जी, नर्मदे हर. अन्नदाता सुखी भव. नर्मदे हर. बघितलं का काय कसला सेव. म्हणजे गाडीने आले तरी चहा वाजलाय त्यांनी. बापरे. नर्मदे हर. खूप खूप दिवसांनी आहे ना हा शब्द मी उच्चारला ना, माझ्या अंगावर अक्षरशः काटा आलाय. काय सांगू आता, अंगावर काटा, डोळ्यामध्ये अश्रू. काय काय आता काय फिलिंग तुम्हाला सांगू मी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. फक्त 6 वाजलेत बरं का संध्याकाळचे. तुम्हाला असं वाटेल खूप 6, 6:30, 7 वाजलेत. इकडे ना अंधार लवकर पडतोय. पोचतोय आम्ही आता. थंडीच्या दिवसात लवकरच अंधार पडतो हा ना. 4 किलोमीटर राहिलं आश्रम. सरस्वती मैया यांच्याबरोबर आमचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता पोचतोय आता. ते रस्ता खराब आहे हा त्याच्यामुळे ना. आपल्याला ते 4 किलोमीटरला पण हो ना. बघा किती वेळ लागतोय. आणि मध्ये ट्रॅफिक पण खूप लागलं ना, त्याच्यामुळे वेळ झाला. लागलं. चला नर्मदे हर. नर्मदे हर. अरे बापरे बापरे बापरे, फुल गर्दी आहे. नर्मदे हर. आरती चालू. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैया कशा आहेत? मजेत. किती कमी झालं? किती वजन कमी झाले? कमी काहीच नाही झाले. आहे काय बोलता? तशी मैया आहे. हा? नाही नाही कमी झाले ना. नाही ग, काहीच कमी नाही वाटत. बसा. पूजा चालू आहे. पूजा चालू. झाली का पूजा? आत्ताच पूजा झाली ना, असं आवरायचं. नर्मदे हर. हे बघा, मैयानी जे ठरवलं ना तेच होणार. आश्रमात आता कढी आणि चपाती खातोय आम्ही. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तुम्ही मगाशी बघितलंच ना, आपण इमली या गावात आलो आहे. नर्मदेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे. आणि मा नर्मदा मातेचं पण मंदिर आहे. आणि तिथंच हा आश्रम आहे. आणि ह्या बाजूला आहे ना, ह्या साईडला मैया आहे. आपण सकाळी मी दाखवतो तुम्हाला. तर तिकडेच हॉल आहे. मगाशी दाखवलं मैयाच्या मैया होत्या तिथं. सो ते म्हटले की हॉलमध्ये नका झोपू तुम्ही, इकडे तुम्हाला ह्या रूममध्ये तुम्हाला तुमची सोय करतो. हे बघा छान सोय केली त्यांनी. मैयाला पण आम्ही उचलून आणले मग तिकडून. नर्मदे हर. मैया कशी चालली परिक्रमा? मजेत चालली बाबा. मस्त ना.
मला माझी परिक्रमा म्हणजे अगदी आनंदात चालली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मैयाने सगळंच करून घेतली, सगळं मनासारखं, सगळं आनंद आनंद होता. आनंद आहे. आम्हाला मिस करताय का? नाही मग तुमचं जरा दुःखच वाटतं ना, मैयाने असं एवढं का केलं ते एक मैयाला म्हणते ना. नाही, आता काय चालायचं, मैया मायाची एवढी जशी इच्छा. आपल्या पोरांची पूर्ण का करून नाही घेतली, का मागं पाठवले अशी बोलते ना मैया. नाही, आता परिक्रमा चालूच आहे. आता कदाचित आहे ना ते परत आलेच आहेत मैयाला भेटायला. सेवा करायला मिळते आता सगळ्यांची. सोडलेले त्यांनी परिक्रमा करायची, आलेच आहेत करायला परत. मग काय, चला नर्मदे हर. नर्मदे हर. एवढं मस्त इथं आहे ना, आता आसनं लावली आहेत. छान होते ते जे आश्रम चालवतात ना, ते म्हटले आम्हाला की तुम्ही आपलं रूममध्ये झोपा, काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला देतो. चावी वगैरे दिली आहे बघ. जाताना म्हटले लॉक करून जावा. जेवण बिवण मस्त होतं, कढी आणि चपाती सुंदर एकदम. नर्मदे हर.